नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण लसावी व मसावी हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत. आज शेवटचा व्हिडिओ आहे लसावी आणि मसावीचा. ठीक आहे, तर यामध्ये जे शाब्दिक उदाहरण आहेत यामध्ये सूत्राचा वापरही नाही करणार आपण. फक्त इथे तुम्हाला कुठेतरी काही ठिकाणी लसावी काढावं लागेल आणि काही ठिकाणी मसावी काढावं लागणार आहे आणि त्यावरूनच आपल्याला उत्तर आपलं मिळणार. ठीक आहे, तर इथे हे एक एक्झाम्पल घेतलेले दोन टाइप्सचे एक्झाम्पल असणार. एका ठिकाणी मसावी काढावं लागेल आणि एका ठिकाणी लसावी काढावं लागणार आहे. आता हे जे उदाहरण घेतलेले आहे यामध्ये आपल्याला लसावी काढावं लागणार आहे. तर पाहूया उदाहरण काय. तर 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 10:30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील. बघा 3 घंटे आहे, तर 3 घंटा वाजण्याची टायमिंग कशी बघा. एक 12 मिनिटांनी वाजते, एक 15 मिनिटांनी, एक 18 मिनिटांनी वाजते. ठीक आहे, पण सकाळी त्या 10:30चा टाइम असा असतो की त्या टायमाला ते सर्व एकत्रित म्हणजे तीनही घंटा एकदाच वाजतात. तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील. तर नंतर परत त्या तिन्हीच्या तिन्ही घंटा एकत्रितरित्या केव्हा वाजतील हे आपल्याला काढायचे. तर अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर अशा ठिकाणी आपल्याला लसावी काढावं लागतं. तर इथे बघा, हे तुम्ही असंही ओळखू शकता की ते एकत्रितपणे म्हटलेलं आहे. बघा, ज्यावेळेस एकत्रितपणे म्हटलेलं असेल किंवा सोबत म्हटलेलं असेल, एकत्र म्हटलेलं असेल, असे काही शब्द आलेले असेल तर त्यावेळेस ओळखून घ्यायचे की ते आपल्याला काय काढावा लागतो, लसावी काढावा लागते. ठीक आहे, तर पाहूया आता लसावी. ते या संख्या घेतलेल्या आहेत आपण 12, 15 आणि 18 यांचा लसावी आपल्याला घ्यायचा आहे. तर पाहिजे हे सर्व मिनिट आहे आणि जो लसावी मिळणार आहे तो सुद्धा मिनिटामध्येच असणार आहे. तर या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 3. 3 चोक 12, 3 5 15 आणि 3 7 18. यानंतर बघा 4 आणि 6 ला 2 ने निशेष भागला जातो. ठीक आहे, बेदुनी 4, 5 जसेच्या तसे, बेत्रिक 6 इथे स्टॉप होऊन जाणार आहे. ठीक आहे, मग लसावीसाठी संख्या कुठल्या यायच्या 3 2 2 5 3. 3 गुणेला 2 गुणेला 2 5 3 2 5 आणि 3. बघा लसावी किती येतो इथं 3 दुनी 6 होतात, 6 दुनी 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180. इथे लसावी मिळाला आपल्याला 180 मिळालेला आहे. पण हे काय मिनिट आहे, हे काय मिनिट आहे, बरोबर आहे. आता हे कसं कळणार की आपल्याला या 10:30 नंतरची कुठली वेळ असणार की त्यावेळेस सर्व घंटा एकत्रित वाजणार आहे. आता हा जो लसावी काढलेला आहे तर एवढ्याच मिनिटांनी 180 मिनिटांनीच ती परत वेळ येणार आहे की त्यावेळेस सर्वचे सर्व घंटा वाजतील. आता हा टाइम आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय किती तास आणि मिनिटांमध्ये दिसतोय, तर याला पण आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर बघा इथे 180 ला आपल्याला 60 ने भागावं लागेल. हा शून्य कॅन्सल, 6 1 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे किती 3 तास. किती होणार आहे 3 तास, कारण 180 मिनिट आहे आणि 60 मिनिटांचा 1 तास होतो म्हणून आपण 60 ने भागलं तर किती 3 तास. तर आता 10:30 मध्ये 3 तास मिळवा आणि पुढची वेळ बघा कुठली तिथं. तर पाहिजे 10:30 नंतरची पुढची वेळ कुठली असणार आहे. 10:30 नंतर 11:30 वाजता, त्यावेळेस 1 तास होणार तुमचा. 11:30 नंतर 12:30 होतील, 2 तास होतील. 12:30 नंतर दीड होईल, 1 वाजून 30 मिनिटं. म्हणजे तुमचे 3 तास कंप्लीट होत आहेत. म्हणजे पुढची वेळ किती वाजता असणार आहे, दुपारची असणार. केव्हाची असणार आहे, दुपारची, कारण ही सकाळची वेळ होती, बरोबर आहे. सकाळी तीनही घंटा 10:30 ला एकत्रितरित्या वाजल्या, त्यानंतरची वेळ केव्हा येणार आहे, दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला इथे सोडवायचं. चला तर यानंतर पाहू दुसरं एक्झाम्पल. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला राहणाऱ्या मुलाला
भेटण्यासाठी त्याचे आई वडील दर 6 दिवसांनी येतात, काका काकू दर 15 दिवसांनी येतात आणि त्याचा मित्र 20 दिवसांनी येतो. तर ते सर्वजण किती दिवसांनी एकत्र भेटतील? तर पाहिजे या मुलाला आई वडील 6 दिवसांनी दर 6 दिवसांनी भेटायला येतात. काका काकू दर 15 दिवसांनी भेटायला येतात आणि मित्र किती दिवसांनी येतोय? 20 दिवसांनी. आणि तुम्हाला विचारलं की हे सर्वजण किती दिवसांनी एकत्र भेटतील? हे सर्व सर्व किती दिवसांनी एकत्र भेटतील? तर बघा इथे एकत्र हा शब्द आलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय? लसावी काढावा लागणार. सर्वच्या सर्व एकाच दिवशी भेटायला पाहिजेत, म्हणजे सरळ सरळ अशी संख्या शोधायची की त्या संख्येला सर्व संख्याने निश्चित भाग जाईल, म्हणजे तो काय असणार आहे? आपला लसावी. ठीक आहे, चला तर काढूया लसावी. ते 6, 15 आणि 20 या संख्या आपण लिहून घेतल्यात, त्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. तर इथे तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला इथे मिळणार नाही. इथे 3 घेऊ आपण. 3 ने 6 आणि 15 ला निश्चित भाग जातो, किंवा 2ही घेतली तरी चालेल. 2 ने 6 आणि 20 ला अगोदर 2 घेऊन टाकू आपण. 33, 6, 15 तसे आणि 2 20. यानंतर बघा 3 आणि 15 ला 3 ने निश्चित भाग जातोय. 3 1 3, 3 5 15, 10 जशी तशी. आता 5 आणि 10 ला जातोय, बरोबर आहे? 5 ने 1 जसं तसं 5 1 5 आणि 5 2 10. इथे स्टॉप होऊन जातो. ठीक आहे, तर लसाईमध्ये 2 3 5 1 आणि 2 यांचा गुणाकार असेल 2 3 5. 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला 2. तर पाहिजे 32 6 होतात. 6 पंच 30, 30 गुणिले 1 30 आणि 30 गुणिले 60. हे काय असणार आहे? दिवस असणार आहे. तर बघा सर्वजण 60 दिवसांनी एकत्र भेटतील. किती दिवसांनी? 60 दिवसांनी. 60 दिवसांनी सर्वजण एकत्र भेटतील. अशा पद्धतीने याला सोडवायचं. तर यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहिजे. एका चौकातील 3 सिग्नलच्या लाईट्स अनुक्रमे 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंदाच्या फरकाने बदलतात. ते सिग्नल सुरुवातीला सकाळी 8:20 ला एकत्र आले होते, तर त्यानंतरच्या कोणत्या वेळेला ते पुन्हा एकत्र येतात? बघा चौकामध्ये 3 सिग्नल आहेत आणि तीनही सिग्नल वेगवेगळ्या फरकाने येत आहेत. जे ते लाईट्स लागतील सरळ सरळ. ठीक आहे, एक 48 सेकंदाने, एक 72 आणि 108 सेकंदाने ते लाईट्स लागतात, बरोबर आहे? मग सकाळी ती 8:20 एकत्र आले होते, तर यानंतरची एकत्र येण्याची वेळ कोणती असणार आहे ती आपल्याला काढायची. म्हणजेच आता एकत्र हा शब्द आलेला आहे, म्हणजे तुम्हाला लसावीच काढावा लागणार आहे. म्हणजे सरळ सरळ अशी संख्या काढावी लागेल जेणेकरून या तीनही संख्यांनी त्या संख्येला निश्चित भाग जाईल आणि हे जे उत्तर मिळणार आहे, म्हणजे हा जो लसावी मिळणार आहे हा सेकंदामध्ये असणार आहे आणि यानंतरच आपल्याला पुढची वेळ सांगता येणार आहे. ठीक आहे, तर पाहिजे सुरुवातीला लसावी काढून घेऊ. या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 12. तशी 2 पण आहे, 3 पण आहे. तर मग 12 हे जरा जास्त मोठे, लवकर आन्सर मिळेल आपल्याला. ठीक आहे, इथे बघा 12 चोक 48 होतात. 12 पंचे 60, 12 सकम 72 आणि 12 108, बरोबर आहे? यानंतर बघा 4 आणि 6 ला 2 ने निश्चित भाग जातो. 2 दुनी 4, 2 त्रिक 6 आणि 9 जशी तशी. यानंतर 3 आणि 9 ला जातोय 3 ने, 2 जशी तशी, 3 1 3, 3 त्रिक 9. इथे हे स्टॉप होणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे लसावी काय मिळते आपल्याला? लसावी बरोबर. तर पाहिजे लसावी काय मिळणार आहे? 12 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 3. 12 2 3, 12 2 3 गुणिला 2 1 3, 2 1 3. 12 दुनी 24 आणि 24 त्रिक 72 होतात. ठीक आहे, गुणिला
बेत्रिक 6 साइन 2 12 1202 चला 1 साइन 7 42 42 अधिक 1 43 432 सेकंद हे काय असणार आहे सेकंद. तर बघा 432 सेकंदानंतरच ते सर्वचे सर्व लाईट एकदाच लागतील म्हणजे एकत्र सर्व सिग्नल येतील. पण मग आता इथे हा जो टाइम दिलेला आहे हा तास आणि मिनिटामध्ये इथे सेकंद आहे तर सेकंदला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर बघा इथे 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट होतो बरोबर आहे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. तर मग इथे साइन 7 42 जर घेतला आपण साइन 7 42 म्हणजे 420 सेकंद होतील. 420 सेकंद म्हणजे किती 7 मिनिटे. 420 सेकंद म्हणजे किती 7 मिनिटे कारण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. मग 420 सेकंद म्हणजे 7 मिनिट होतील आपले बरोबर आहे. आणि वरचे 20 30 आणि 2 म्हणजे वरचे 12 32 मधून 20 गेल्यानंतर 12 उरतात बरोबर आहे. वरचे 12 मिनिट सॉरी 12 सेकंद राहतील म्हणजे आपला जो टाइम असणार आहे तो काय असणार आहे इथे बघा 432 म्हणजे किती 7 मिनिट आणि 12 सेकंद. आता आपला जो टाइम दिलेला आहे तो कितीचा आहे 8:20 आहे. 8 तासामध्ये 20 मिनिटामध्ये आणि इकडे असतात सेकंद काहीच नाही म्हणजे 0 ठीक आहे. तर हा सकाळचा टाइम एकत्र येण्याचा आणि नंतर 7 मिनिटं आणि 12 सेकंदाने येणार ते इथे मिनिटाच्या ठिकाणी ते 7 लिहिणार आपण आणि इथे सेकंद किती आपले 12 आणि इकडे काय 0 तास हे बघा इथे 12 मिनिट तुम्हाला इथे 20 आणि 7 27 होतील आणि इथे 5. तर बघा 8:27 12 सेकंद आली ते जे सिग्नल आहेत ते सर्वचे सर्व एकत्र येईल. तर अशा पद्धतीने जे उदाहरण आहे ज्या ठिकाणी सर्व संबंधित एकत्र येतात असे काही शब्द आलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला लसावीच काढायचा आहे. तर हे जे तिन्ही एक्झाम्पल होते हे आपण लसावीच्या संदर्भात घेतलेले होते. आता जे उर्वरित 3 एक्झाम्पल आहेत ते आपण मसावीच्या संदर्भात घेऊया. यानंतर चौथं एक्झाम्पल पाहू पहा 1 मीटर 75 सेमी 4 मीटर 50 सेमी आणि 6 मीटर 50 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला पाहिजे. आता कापडाचे 3 तुकडे तुम्हाला दिलेले वेगवेगळ्या मापाचे ते सर्वचे सर्व व्यवस्थित मापण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची मोजपट्टी ते आपल्याला लागणार आहे जेणेकरून हे तिन्हीचे तिन्ही कापड त्याच्या साह्याने मोजल्या जाते. ठीक आहे कुठेही कापड शिल्लक राहणार नाही. तर ती मोजपट्टी आपल्याला काढायची तिचे माप. तर इथे बघा ज्यावेळेस मला जास्तीत जास्त अशा पद्धतीचा काही शब्द आलेला असेल तर आपण मसाईमध्ये म्हणत असतो की मोठ्यात मोठी संख्या बरोबर आहे. मोठ्यात मोठी संख्या अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना निश्चित भाग जातोय म्हणजे सरळ सरळ इथे आपल्याला मसावी काढावा लागणार. काय काढावं लागणार आहे मसावी. आतापर्यंत आपण लसावी काढत गेलो पण हे जे उदाहरण आहे इथे आपल्याला मसावी काढावं लागणार आहे कारण या तीनही संख्याला त्या संख्येने निश्चित भाग जायला पाहिजे. ओके तर पाहिजे या तीनही संख्यांना कुठल्या संख्येने 1 मिनिट इथे एक राहिलं. हा तर आता ही तुम्ही संख्या घेतलेल्या 175 450 आणि 650 पण मग या नेमक्या आल्या कशा तर ते पाहिजे आपल्याला काय सांगितलेले 1 मीटर आणि 75 सेमी हे कापडाचे तुकडे दिलेले बरोबर आहे. तर 1 मीटर म्हणजे किती हे 100 सेंटीमीटर असतात म्हणजे सेमी 100 सेमी. तर याला हे जे मीटर आहे मीटरला आपण सेमी मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सर्वांचं एक सारखंच पाहिजे. तर 1 मीटर म्हणजे 100 आणि हे वरचे 75 मग किती होतात 175 सेमी. यानंतर बघा 6 मीटर 50 सेमी 6 मीटर म्हणजे 600 आणि वरचे 50 म्हणजे 650 सेमी.
यानंतर बघा एक संख्या राहिली 4 मीटर, 4 मीटर आणि 50 सेमी. 4 मीटर म्हणजे 400 सेमी आणि वरची 50 450 सेमी होतो. तर अशा पद्धतीने या तीन संख्या आपल्याला इथून मिळतात 175, 450 आणि 650. तर या सर्व संख्या आपण सेमी मध्ये करून घेतलेल्या आहेत. तर येणारं उत्तर हे सेमी मध्येच मिळेल आपल्याला. तर यांचा आता मसावी घ्यायचा आहे. तर या तीनही संख्यांना कुठल्या संख्येने निश्चित भाग जाईल 25 ने. कारण याचे शेवटी बघा इथे दोन अंक कुठले दोन अंक म्हणजे संख्या म्हणजे इथे 75 इथे 50 इथे 50. तर या संख्येला 25 ने निश्चित भाग जाईल. तसा 5 ने पण जातोय, पण त्याच्यापेक्षा 25 ने जातोय तर मग जरा आन्सर आपल्याला लवकर मिळेल. ठीक आहे. 25 ने जर 175 ला जर लागलं तर बघा एका 100 मध्ये 4 25 असतात बरोबर आहे. आणि 75 मध्ये 3 4 आणि 3 किती दिले 7. म्हणजे 175 ला 25 ने लागलं तर 7 उत्तर मिळेल. 450 400 मध्ये एका 100 मध्ये 4 400 मध्ये किती होतात 4 चौक 16 16 25 बसतील आणि वरची 50 मध्ये 2 असे 18 बरोबर आहे. कारण 25 ने 450 ला भागलं तर 18 उत्तर मिळेल. इथे 650 आहे. 6 प्रत्येक 100 मध्ये 4 तर 6 वेळेस 100 आहे. तर 6 चौक 24 आणि वरची 50 2 बरोबर आहे. 24 आणि 2 26 बरोबर आहे. तसं थोडं असंही आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल डायरेक्टली. यानंतर बघा 18 आणि 26 या दोन संख्यांना 2 ने निश्चित भाग जातोय. 7 तशी ते 2 18 आणि 13 26 इथे स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे. आता इथे आपल्याला लसावी काढायचा नाही, मसावीच काढायचा फक्त. तर बघा मसावी काय असणार आहे या तीनही संख्यांना निश्चित भाग जायला पाहिजे अशी संख्या आपण घेत असतो. तर यामध्ये बघा 25 2 ने फक्त 18 आणि 26 ला भाग गेलेला तर 2 घेणार नाही. इथे फक्त 25 घेणार आपण. आणि काय असेल 25 सेमी. म्हणजे आपल्याला जी स्केल काढायची होती जी मोजपट्टी काढायची होती त्याची लांबी किती मिळाली आपल्याला 25 सेमी. तर बघा कापडाच्या तुकड्यांचे अचूक मोजमाप घेण्यासाठी जास्तीत जास्त मापाची मोजपट्टी कितीची असेल 25 सेमीची असायला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवायचं. यानंतरचा एक्झाम्पल पाहूया. राजूकडे गुलाबाची 120, मोगऱ्याची 240 आणि जास्वंदाची 360 रोपटे आहेत. प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. याप्रमाणे त्याने रोपट्यांची लागवड केली. त्यांच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती असेल. बघा इथे जास्तीत जास्त म्हटलंय म्हणजे इथे सुद्धा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर वेगवेगळी रोपटी दिलेली त्यांना आपल्याला इथे आणि ती सर्व एका लाईन मध्ये सारखीच रोपटी यायला पाहिजे. ओके. मग एका लाईन मध्ये जास्तीत जास्त किती रोपटी असणार आहे हे आपल्याला इथे काढायचंय. म्हणजे अशी संख्या शोधायची जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी त्या संख्येने या तीन संख्यांना निश्चित जाईल. म्हणजे इथे आपल्याला मसावी काढायचंय. तर पाहिजे 120, 240 आणि 360 या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 10 बरोबर आहे. सुरुवातीला इथे आपण 10 ने याला दाखवलं तिथे 12 मिळतील, इथे 24 आणि इथे 26. यानंतर बघा 12, 24 आणि 36 या तीनही संख्यांना 12 ने निश्चित भाग जातोय. 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36 इथे स्टॉप होणार. ओके. पण यामध्ये बघा मसाईसाठी कुठल्या संख्या होणार आहे 10 10 ने सर्वांना भाग केलेला आहे 10 संख्या आपल्याला आणि 12 ने सुद्धा केलेला आहे. म्हणजे दोन्ही संख्या आलेल्या आहेत. म्हणजे दोन संख्या असल्यामुळे त्यांचा गुणाकार घ्यावा लागेल 10 गुणिले 12 हे होतात 120. इथे आपल्याला मसाई मिळालेला आहे 120 म्हणजेच रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती असायला पाहिजे 120 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 120 असायला पाहिजे. आता एक शेवटचं एक्झाम्पल इथे आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर यानंतर शेवटचं एक्झाम्पल पाहिजे. एका माणसाने रुपये 300 म्हणजे 3 रुपयाचे दुसऱ्याने 5.25 रुपयाचे तर
तिसऱ्याने 6.75 चे काही पेरू खरेदी केले तर एका पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते? तिथे आपल्याला जास्तीत जास्त म्हटले म्हणजे मसाईल काढायचं आहे आणि एकाच पेरूची किंमत आपल्याला इथे काढावी लागणार आहे. तिथे फक्त आपल्याला मसाईल्स काढायचं आहे. तर पाहिजे पण मसाईल काढण्याआधी किमती ज्या दिलेल्या आहेत आपल्याला यांना सर्व पैशामध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण बघा इथे इथे 3 रुपयाचे सरळ सरळ इथे 5 रुपये 25 पैसे, इथे 6 रुपये 75 पैसे. तर इथे एकंदरीत आपण सगळ्यांना पैशामध्ये कन्वर्ट करू आणि पैशामध्ये सांगू की तो पेरू कितीला असणार आहे. ठीक आहे. तर पाहिजे रुपये 3.00 म्हणजेच किती होणार आहे? 300 पैसे. बरोबर आहे. कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात तर इथे 3 रुपये तर 3 रुपयाचे 300 पैसे होतील. बरोबर आहे. नंतर बघा 5.25 5 रुपये 25 पैसे तर 5 रुपयाचे 500 पैसे आणि वरचे 25 ते 525 होतील. 525 पैसे. यानंतर 6.75 पैसे जे हे 6 रुपये 75 पैसे तर 6 रुपयांचे 600 रुपये आणि वरचे 75 ते 675 पैसे. सगळ्यांची एकूण सारखीच झालेली. आता इथे मसाला घेऊ आपण 300 525 आणि 675. तर बघा इथे या तीनही संख्यांना निश्चित भाग जाईल अशी संख्या आहे 25. बरोबर आहे. 25 ने जर 300 ला जर भागलं तरी ते 12 मिळतील आपल्याला. कारण एका 100 मध्ये 4 25 बसतात तर असे 3 100 आहेत आपल्याकडे. 4 3 12. इथे बघा 500 म्हणजे 5 चोक 20 कारण प्रत्येक 100 मध्ये 4 25 बसतात आणि वरचे हे 21 होतील इथे. 675 ला जर भागलं तर 6 आणि 6 चोक 24 आणि वरचे 3 म्हणजे इथे 27. ठीक आहे. परत एकदा बघा इथे 12 21 आणि 27 या तीनही संख्यांना 3 ने निश्चित भाग जातोय. 3 चोक 12 3 7 21 आणि 3 9 27. ठीक आहे. यानंतर कुठल्याही संख्येला निश्चित भाग जात नाही इथे स्टॉप करायचे आपल्याला. यामध्ये बघा आता मसावी काय मिळणार आहे तर मसावीमध्ये अशीच संख्या घेतो आपण ज्यांनी सर्वांना भाग दिलेला आहे. तर 25 ने सगळ्यांना भाग दिलेला आहे 25 घेतले. 3 ने सुद्धा सर्वांना भाग दिलेला आहे मग 3 पण घ्यायचे. किती बनतात 25 गुणिले 3 75 पैसे. म्हणजे त्या पेरूची किंमत किती असणार आहे? जास्तीत जास्त पेरूची किंमत किती असायला पाहिजे? 75 पैसे. तर अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावी यावरती शाब्दिक उदाहरणे घेतली. एकंदरीत आज हा टॉपिक जो आहे लसावी आणि मसावीचा तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. यामध्ये बघा आपण होईल तेवढे एक्झाम्पल्स घेतले. जर तुमच्याकडे काही बुक्स असतील तुम्हाला जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं शक्य असेल तेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ठीक आहे. त्यानंतरच तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आता यानंतरचा जो टॉपिक आहे आपला तो आहे अपूर्णांक. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशनच्या दृष्टीने. म्हणजे कुठेही तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायचे असेल तर अतिशय महत्वाचा टॉपिक हा अपूर्णांक ठरत असतो. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाला सुरुवात करूया.